तिथं पाणी नव्हतं, त्याच्यात दुसरंच काही हां बाहेर काय नाही ते हे असं नाही. असं स्ट्रक्चर म्हणजे काय आहे हे असं, हे असं स्ट्रक्चर तुम्हाला काय दिसून राहिलं? बंदूकसारखं स्ट्रक्चर आहे. तुम्ही बॉर्डर पिक्चर पाहिले असतील, बरेचसे पिक्चर पाहिले असतील, मोठ्या मोठ्या बंदुका किंवा आपण जे पाहिलं CIS ची तिथं गाडी होती, तिथं बंदूक घेऊन बरोबर. तर ते जेव्हा हेवी लोडिंग असते किंवा हेवी फोर्सेस असतात तेव्हा ते काय करते, मागं लोटते. हे कोणतं आहे होतं का, हे रेन काय म्हणतात, रेन. आता रेन आणि गन, रेन म्हणजे पाऊस आणि गन म्हणजे बंदूक, बरोबर. आता समजा पावसाचे आपल्याला मारा करायचा आणि हे समजा आपण असं हातात पकडलं, त्याच्यात बराचसा प्रेशर राहणार, कारण ना भरपूर प्रेशर आहे. तर ते माणूस पाईप धरून ठेवणार आहे का, तुमचा पाईप जेव्हा निघते तर तेव्हा तुम्हाला सांभाळलं जाते का, मोटर बंद करावं लागते ना. तर या पद्धतीनं हाय प्रेशर इथून पाणी टाकलं जाते, वरून याच्या प्रेशरनुसार वरून हा जो आहे ना हा पाणी फेकते समोर, हा चारही साईडला फिरते. आणि तुमचा त्याची जी कॅपॅसिटी असेल, अर्धा एकर असेल, 1 असेल, तर तेवढ्या ॲट अ टाईम एकाच सेंटरमधून तो पाणी पुरवतो. कळलं का. हे रेनगन आहे. कोणत्या पिकासाठी वापरलं जाते, ऊसासारख्या पिकासाठी. आता ज्या पिकाला थोडा फोर्सने पाणी लागलं तर ते झाड कोलमडत नाही, ठीक आहे. आणि बाकी जागी पाईपलाईन टाकलेली नसते, एका जागेवरूनच कमी श्रमात आपल्याला जेव्हा पाणी द्यायचं असते तेव्हा रेनगनचा वापर केला जातो. इथं पाणी जास्त लागणार आहे की कमी लागणार आहे, ड्रिपपेक्षा जास्त लागणार आहे आणि जनरल पाण्यापेक्षा कमी, पाण्यापेक्षा कमी लागणार. समजलं. याने एका सेंटरमधून तुमचं पूर्ण शेत, सपोज अर्धा पाऊण एकरचा जो काय त्याची कॅपॅसिटी असेल, त्या कॅपॅसिटी आणि तुमच्या मोटरचा प्रेशर त्याच्या हिशोबाने ते काम करतात, ठीक आहे. त्या ड्रीप ज्या जनरली आपल्याला पाहायला भेटतात याचा काही जास्त विषय नाही. आता